मी लोकांना खूप गंभीर वाटते. झालं तर मी आईला सांगितलं अजिबात पैठणी नाही हां, आता सारखी सारखी मला आता त्या नेसून मला कंटाळा आलाय. पण माझ्या सासूबाई म्हणाल्या की तू स्वामीतली रमा आणि तुला पैठणी नाही घ्यायची असं कसं. म्हणून मग सासूबाईंनी पैठणी घेतली आणि मग त्यांनी घेतली तर आपण कशी नाही घ्यायची म्हणून आईने पैठणी घेतली. मला थोडी थोडी सवय झाली आहे. म्हणजे आता एकटा विराजच नाही ना, मला एक रेडीमेड मुलगी पण मिळाली आहे. माझ्या आईनी जे शिकवलं तेच मला कुठेतरी पैठणीमध्ये दिसलं. माझी खात्री आहे की तिची हीच इच्छा असणार की मी पुढे जाऊन जे काही उत्तम आहे त्याला हातभार लावावा आणि काम चालू ठेवावं. जेव्हा पैठणीवर कविताही होते, चित्रपट होतात, पैठणी एक भावना आहे, एक नातं आहे, परंपरा आहे. त्या पैठणीवर सिरीज येते, चित्रपट येते, तेव्हा खूप छान वाटतं. आणि अशाच झी5वर येणाऱ्या पैठणीबद्दल आपण बोलणार आहोत. खूप खूप स्वागत आहे गजेंद्र सर आणि मृणाल मॅम. खरं तर मृणाल मॅम तुमच्यापासून सुरुवात करेल, कारण पैठणी म्हटल्यावर तुम्हाला काय आठवण असते तुमच्यासमोर, डोळ्यासमोर? माझी पहिली मालिका स्वामी, त्याच्यामध्ये मी खरीखुरी पैठणी 100-150 वर्षापूर्वीची पैठणी पहिल्यांदा मी पैठणी पाहिली आणि नेसली. कारण खूप लहान होते तेव्हा, स्वतःची पैठणी असण्याचं वगैरे वय नव्हतं. पण तेव्हापासून पैठणीचं आणि माझं जे काही एक नातं जुळलेलं आहे. आणि त्यानंतर त्या निमित्ताने आणि अनेक निमित्तांनी मग पुढे जिजाऊ ऐसाब असेल किंवा अहिल्याबाई होळकर असेल, अशा अनेक व्यक्तिरेखा माझ्या नशिबात होत्या की ज्यामुळे पैठणीची आणि माझी साथ कायम राहिली. आणि मग नॅशनल अवॉर्ड विनिंग गोष्ट एका पैठणीची, आणि आता ही पैठणी झी5वर हिंदी वेबमेल. नक्कीच. सर, पैठणी जशी तयार होते आणि या मालिकेबद्दलही तसंच झालेलं आहे की एक एक गोष्ट पुढे जात असताना त्यात खोलवर अधिक करावं लागलं की सरळतेने ती गोष्ट सादर होते? जशी पैठणी विणली जाते ना, तशीच ही गोष्ट विणली गेली. तसेच आडवे उभे धागे आणि त्यातली नजाकत्ता, त्यातला मोर, त्यातलं सगळं त्यात येत गेलं. गोष्ट सगळ्यांनी म्हणजे खूप लोकांचे हातभार त्याला लागले. हे प्रॉडक्ट व्हावं चांगलं म्हणून एकतर आरंभ मुळात अभिषेक रेगे, हरीश जोशी आणि केतन सर, हे प्रोड्युसर्स आहेत त्यांचे, त्यांनी हा प्लॅन घाट घातला पैठणीचा. आणि ते त्यांच्याकडनं माझ्याकडे हे आलं आणि मग मी माझ्या पद्धतीने त्याच्या कामाला लागलो. नक्कीच. आणि ती झलक आम्ही जेव्हा बघतोय त्याच्यातून आई मुलीचं नातं असेल, म्हणजे मला असं वाटतं की पैठणी साडी जी आहे ना, ते नात्यांना अशी बांधून ठेवत असते. म्हणजे आपली आजी, आई व मुली आणि पुढेपर्यंत ते जात असतं. तुमच्याबद्दलची अशी काही आठवण आहे? आणि खरं तर आता सध्या हॅट्स ऑफ टू यू मॅम, कारण असं सगळं असतानाही तुम्ही शो मस्ट गो ऑन जे काही करताय, कारण काम आहे आणि तिथे उपस्थित राहताय, तर त्यासाठी तुम्हाला सल्यूट. माझ्या आईनी जे शिकवलं तेच मला कुठेतरी पैठणीमध्ये दिसलं की याच्यामध्ये माझं एक वाक्य आहे की नदी वाहत असते सारखी, थांबायचं नसतं. नदी ही पुढे तो प्रवाह सतत चालू ठेवायचा असतो, तो खळाळ सतत धावता राहायला पाहिजे. नदी हेच करते, ती आजूबाजूच्या शेतांना पाणी पुरवते, लोकांच्या घरामध्ये जाऊन त्यांना समृद्ध करते, पण ती थांबत नाही, स्टॅग्नंट होत नाही कधी. आणि माझी खात्री आहे की तिची हीच इच्छा असणार की मी पुढे जाऊन जे काही उत्तम आहे त्याला हातभार लावावा आणि काम चालू ठेवावं. त्यामुळे तिला स्मरून मी आज मनाचा हिया करून काम सुरू करते. नक्कीच. पण पैठणी संदर्भातली काही आठवण आहे? म्हणजे साडी मुळात, कारण हे असतं ना आजी आणि ती परंपरा, ती साडी पुढेपर्यंत जात असते. स्वामीमध्ये मी काम केल्यानंतर ते पैठणीचं माझं इतकं क्वेश्चन झालं आणि मी लहान होते, त्यामुळे साडी पाहिजे वगैरे असं म्हणण्याचं माझं वय नव्हतं. आणि माझं लगेचच लग्न झालं तर मी आईला सांगितलं अजिबात पैठणी नाही हां, आता सारखी सारखी मला आता त्या नेसून मला कंटाळा आलाय. पण माझ्या सासूबाई म्हणाल्या की तू स्वामीतली रमा आणि तुला पैठणी नाही घ्यायची असं कसं. म्हणून मग सासूबाईंनी पैठणी घेतली आणि मग त्यांनी घेतली तर आपण कशी नाही घ्यायची म्हणून आईने पैठणी घेतली. असं ते पैठण्यांचा दौर माझ्या आयुष्यात चालूच राहिला. आणि अनेक सुंदर प्रसंगांच्या निमित्ताने घरात पैठण्या घेतल्या गेल्या आणि एक छान कलेक्शन माझं पैठण्यांचं झालेलं आहे. आणि त्याच्यापैकी शिवानीपर्यंत कुठली पैठणी पोहोचली? आत्ताच तिला घेतली मी एक पैठणी. आता आम्ही शूट करत होतो येवल्याला, तेव्हा तो मोह टाळता येणं अशक्य आहे, कारण ते पैठणीची एक काय म्हणतात गारूड असतं आपल्या मनावर. त्यामुळे नुकतीच तिला मी एक पैठणी घेतली.
या भूमिकेबद्दल सांगा ना मग, काय पद्धतीनं याच्यामध्ये सादर होत आहेत गोष्टी? आपण स्त्री सबलीकरणाबद्दल बोलतो आणि अनेक स्त्रियांवर, जगभरातल्या अनेक स्त्रियांवर अत्याचार होतात, त्यांना वैवाहिक सुख किंवा चांगलं वैवाहिक जीवन मिळत नाही आणि त्यांना त्यातून उभं राहायला लागतं. म्हणजे एखाद्या नदीचा प्रवाह जसं आपण म्हटलं की मध्येच काहीतरी असा प्रॉब्लेम आला आणि तो प्रवाह थांबवण्याचा प्रयत्न केला गेला तरी नदीला त्यातून वाट काढून ती पुढे चालू राहते. तसं अनेक स्त्रियांना आपल्या दुःखातून, वेदनेतून, त्रासातून वाट काढावी लागते, ती वाट शोधावी लागते आणि तो खळाळ चालू राहायला लागतो. तशीच ही गोदावरी आहे. तुला एक खूप छान गंमत सांगते मी. या वेब मालिकेमध्ये माझं नाव गोदावरी आहे, माझ्या मुलीचं नाव कावेरी आहे आणि माझ्या आईचं नाव गंगा आहे. त्यामुळे या तिन्ही पिढ्यांमधल्या 3 स्त्रिया, पण त्यांना नावं मात्र नदीचीच आहेत आणि त्यांच्या व्यक्तिविशेषांमधनं पण हेच दाखवलं आहे की या थांबणाऱ्या बायका नाही आहेत. या काहीही झालं तरी ती बाहुली असते ना पिंगपॉंगची, ती धक्का मारून पाडलीत तरी ती परत उभी राहणार. तसंच पण हे अतिशय एक पोएटिक रूप गजेंद्रनी त्याला दिलेलं आहे की अशा या नद्या आहेत सगळ्या स्त्रिया. आणि ना हे स्क्रिप्ट वाचल्यानंतर ते माझ्या आत जसं उतरायला लागलं तसं मला खरंच वाटलं की प्रत्येक स्त्री तिच्या आयुष्यामध्ये किती काय काय घडत असतं. म्हणजे ती कुठेतरी जन्म घेते, मग ती वाढते, मग तिला कधी तिला पालकांची मदत मिळते, कधी मिळत नाही, पण ती पायावर उभी राहते. मग तिचं लग्न होतं, म्हणजे एका ठिकाणून उखडून दुसऱ्या ठिकाणी ती राहायला जाते. तिथे ती आपलीशी करते त्या सगळ्या माणसांना, तिथे ती तिचं कुटुंब निर्माण करते. कधी तिला प्रेम मिळतं, कधी मिळत नाही, कधी प्रॉब्लेम्स येतात, कधी अगणित प्रॉब्लेम्स येतच राहतात, पण या सगळ्यातनं ती मार्ग काढत राहते. त्यामुळे नदीचं रूपक जे इथे वापरलेलं आहे ना ते फार फार मला भावलं आणि त्यामुळे हे मला खूप जवळचं वाटतं आहे. गजेंद्र सर, मृणाल मॅमना या भूमिकेमधनं समोर आणणं, त्याबद्दलचं काय काय थॉट होतात तर त्याबद्दल जर सांगितलं. मृणाल आता अशा स्टेजला नाही आहे की कोणी त्यांना या एखाद्या भूमिकेतनं समोर आणावं. शी इज देअर. राईट. फक्त तुम्हाला ते काम करताना क्लिक व्हायला हवं की हे मृणालचा रोल आहे. आणि इथे एक समय व्यच्छेद करून सगळ्यांना तेच झालं की हा रोल मृणालचा रोल आहे असं सगळ्यांचं सगळीकडनं ते नाव आलं असं. आणि मग तिथून ती प्रोसेस पुढे झाली. आणि ते म्हणजे स्क्रिप्ट वाचताना किंवा त्याच्यावर विचार करताना बघताना इमॅजिनेशनमध्ये किंवा आत्तासुद्धा पोस्टरवर बघितलं तशी ॲप फॉर दॅट रोल ती बसली आहे त्याच्यात. बरोबर. तुमच्यातली कलाकार बिग बॉसच्या घरात आहेत. ईशा ती तिकडे बाहेर आल्यानंतर तिच्याशी होईलच, पण तिचं काम असेल किंवा तिने ही भूमिका सादर करण्याबद्दल. ती फार चांगली ॲक्ट्रेस आहे, डिसिप्लिन ॲक्टर आहे आणि मेहनती आहे. समज आहे तिला त्याची. एकदा तिथे त्या प्रिमाइसमध्ये आल्यानंतर तिने तो रोल फार उत्तम निभावलेला आहे. सेंट्रल कॅरेक्टर होतं ते आणि उलट्या प्रोसेसचं कॅरेक्टर होतं. जनरली आई वडील मुलांसाठी स्वप्न पाहतात आणि ती पूर्ण करायला धडपडत असतात. इथे मुलगी आईविषयी स्वप्न बघते आणि त्याच्यासाठी ती धडपडते. असा एक वेगळाच तिच्या त्या वयाला न शोभणारा थॉट आणि त्याचं तिने चॅलेंज घेणं आणि ते समजून. पण गजेंद्र, वयाला न शोभणारा थॉट म्हणतोस तर प्रत्येक मुलाच्या मनात असतं अरे की आई वडिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे, पण त्यांना ते प्रत्यक्षात नाही आणतायत. अनेकदा बोलून नाही दाखवता येत, पण ते तिला जमलेलं आहे. तिने ते जमवून आणणं, त्यासाठीचं प्रोसेस करणं, प्लॅन करणं, हे जे आहे हे मी म्हणतो. आणि हे खरंच प्रत्येक मुलींनी आपल्या आई वडिलांसाठी केलं पाहिजे. पण तिच्यासोबतचं ती केमिस्ट्री आणि कारण ते आई मुलीचं नातं त्या पद्धतीने ती निर्मळता त्याच्यामध्ये आणावी लागते. तर तो बॉन्ड तुम्ही छान पद्धतीने, कारण तुमच्यासोबत काम केलेले अनेक को स्टार सांगत असतात की मृणाल मॅम सोबत काम करण्याचा एक समृद्ध करणारा अनुभव असतो. तर तेच बॉन्डबद्दल जर सांगा. ईशा इज व्हेरी इझी टू वर्क विथ. म्हणजे टेलिव्हिजनची बॅकग्राऊंड आहे तिला, त्याच्यामुळे टेलिव्हिजनमध्ये तुम्ही ना अनेक वर्ष कलाकारांबरोबर काम करता आणि त्यामुळे पटकन जुळतं. ते तेवढ्यापुरतं खूप स्ट्रॉंग असतं आणि ते कधी कधी टिकून राहतं, कधी कधी नाही टिकून राहणार. आज ती बिग बॉसमध्ये गेल्यावर मला एकदम असं झालं, बापरे आता काय होणार हिचं. तुम्ही तिला ते बिग बॉस हां, म्हणजे आता बघते मधनं
पण छान आहे, संवेदनशील मुलगी आहे आणि अशा मुलींबरोबर जुळतं आपलं पटकन छान. आणि आता मला थोडी थोडी सवय झाली आहे, म्हणजे आता एकटा विराजच नाही ना, मला एक रेडीमेड मुलगी पण मिळाली आहे शिवानीच्या रूपात. त्याच्यामुळे मुली आईवडिलांबद्दल कसा विचार करतात हे आता हळूहळू, म्हणजे मी काय करत होते ही वेगळी गोष्ट, पण ती आमच्याबद्दल काय विचार करत असेल हा एक वेगळा अँगल माझ्या आयुष्याला आलेला आहे. त्यामुळे हे मला जास्ती अपील झालं. गजेंद्र सर, पण आता काही स्टोरीज येत असताना दिग्दर्शन म्हणून एक जो प्रोजेक्ट तुम्ही घेऊन येता त्यामध्ये त्या स्टोरीमधला काय थॉट किंवा काय बघू पाहताय तुम्ही त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही कोणताही प्रोजेक्ट घेत असता तेव्हा? एकतर मला ती गोष्ट भेटली पाहिजे, मला आवडली पाहिजे. बेसिकली प्रोजेक्ट म्हणून मी नाही बघू शकत कुठल्या तरी गोष्टीकडे की हा प्रोजेक्ट आहे, यातनं हे मिळणार आहे, हे करायचं करून द्या, असं मला करता येईल का मला वाटत नाही आहे. ते आवडणं भिडणं फार महत्त्वाचं आहे. दुसरं त्या गोष्टीकडे बघताना माझं असं एक असतं की युनिकनेस काय त्याचा, तर ती तुझी गोष्ट आहे का, माझी गोष्ट आहे का, आपण त्यात फिट इन होऊ शकतो का, ह्यांची आहे का, ह्यांची आहे का, ती 100तल्या 80 लोकांची गोष्ट आहे का, हा एक तपासून बघण्याचा भाग असतो. किंवा एकदम जगावेगळं काही घडले का याच्यामध्ये जे आपल्या आयुष्यावर परिणाम करणार आहे. हे 3-4 प्रिमायसेस आहे, याच्यामध्येच जे काय फिरतं ते फिरतं. आणि गोष्टी कुठून येणार, आपल्यातनंच येणार आहे, आपणच बघणार आहोत. पण पैठणी बाबतीत काय कोणती गोष्ट तुम्हाला प्रभावित केली, याच्यातलं काय मूळ असेल? याच्यातलं एकतर आई मुलीचं रिलेशन, त्या मुलीला आईबद्दल जे वाटलंय आणि त्याच्यासाठी तिने जे केलंय, ह्या 2-3 लाईनमध्येच त्या गोष्टीची भावुकता आणि त्याचं कॉन्टेंट, त्याचं घट्ट असणं हे सगळंच आलं. विराजच तुमचं ज्या पद्धतीने काम बघतोय, अर्थात तो लहानाचा मोठा झालाय ते सगळं बघत, पण तुम्ही काहीतरी वेगळं करू पाहत असता तेव्हा त्याचे काय थॉट्स असतात, तो काय पद्धतीने रिॲक्ट होत असतो पैठणीबद्दल, त्याचं काय रिॲक्शन तुम्हाला फीडबॅक मिळाले? त्याला कथा खूप आवडली त्याला, आणि बघितलं नाही अजून त्याने अर्थातच, पण इट्स नॉट हिज झोन ॲक्च्युली. पण मुलगा असला तरीसुद्धा माझं आणि त्याचं नातं असं आहे. हो, ते तो बॉन्ड आम्ही कायम पाहिलेला आहे. पण मृणाल मॅम, तुमच्या बाबतीत काय विविध, आता आम्ही बघतोय की गुलाबीसारखंही करणार आहात तुम्ही, ज्या पद्धतीने एक वेगळी स्टोरी लाईन सध्याच्या मराठी ह्याच्यात बघायला मिळते. महिलांवर आधारित चित्रपट असतील किंवा तो फेमिनाईन अर्ज असेल, या सगळ्या गोष्टी, तर त्याच्यामध्ये तुमच्याकडे बऱ्याच तशा स्क्रिप्ट येत असतील, पण त्याच्यातली ती निवड चोख पद्धतीने कशी करावी? तर मला आता असं अगदी या इंटरव्ह्यूच्या निमित्ताने सांगावंसं वाटतं, मला ना लाईट काहीतरी करायला खूप आवडेल आता. एक खूप स्ट्रेसफुल वर्ष गेलं आहे माझ्या आयुष्यातलं, आणि दुसरं मी लोकांना खूप गंभीर वाटते. मला माहित नाही गजेंद्रला काय वाटते, म्हणजे माझा कोर गंभीर आहे हे खरं आहे. पैसामध्ये आम्ही त्याचे काय बघितलं त्याच्यानंतर ते तो चेंज झाला. ती विलन होते मी त्याच्यात, पण मी तसंही काम करायला उत्सुक आहे आणि लाईट वेनचं पण काहीतरी करायला उत्सुक आहे. सो एक डिरेक्टर तर शेजारी बसला आहे, सो स्ट्रगल माझा चालू आहे की मला कोणीतरी अशा कॅरेक्टरमध्ये बघावं. कारण जिजाऊ आईसाहेब त्यांच्यासारखी अनेक ठिकाणी मी ती करारी स्त्री, स्वातंत्र्याचं स्वप्न बघणारी रंगवली. गुलाबीमध्ये एक अगदी वेगळी, थोडीशी भाबडी आणि वेंधळी अशी स्त्री दाखवण्याचा प्रयत्न आहे. पैठणीमध्ये थोडं सात्विक रूप आहे तिचं, आणि सोसलेल्या स्त्रीची कहाणी आहे. सो अशा अनेक पद्धतीच्या स्त्रिया रंगवता आल्या पाहिजेत, आणि तशी संधी मिळाली पाहिजे ॲक्ट्रेस म्हणून. म्हणजे ती संधी मलाच दिग्दर्शक म्हणून निर्माण करायला लागली नाही तर बरं, स्वतःसाठी दुसरं कोणी केलं तर मजा येईल. पण मराठीत असं रोल मागावेसे दिग्दर्शक खूप कमी आहेत, आणि त्यातला एक गजेंद्र आहे, म्हणून मी पुन्हा पुन्हा त्याला असं करते. पण राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक म्हणून त्यानंतर ज्या पद्धतीचं काम असतं, खूप जबाबदारी वाटते का सर? त्याच्या आधी पण तर जबाबदारी होतीच की, कुठलंही काम म्हटलं की जबाबदारी आलीच. म्हणजे पुरस्कार मिळाला म्हणून जबाबदारी वाढली हे मला फार असं पुस्तकी वाक्य वाटतं. तसं नाही आहे ते. तुम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी उभे राहता की हां आता आपण हे काम करायला निघालोय किंवा हे काम करायला घेतलंय, तिथेच ती जबाबदारी आलेली आहे, आणि त्या जबाबदारीनेच ते केलं पाहिजे. आणि पैठणीच्या बाबतीत आता आम्ही उत्सुक आहोत ते बघण्यासाठी, उत्कंठा वाढवलेली आहे तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय त्याबद्दल. तर खूप खूप शुभेच्छा, आणि वेळात वेळ काढून तुम्ही मुलाखत दिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. पहा पैठणी झी 5वर 15 नोव्हेंबरपासून.